सांगली नगरी. गणरायाच्या आशीर्वादानं पावन झालेली ही नगरी राजे चिंतामणराव पटवर्धनांनी वसवली आणि पद्मभूषण वसंतराव दादा पाटील यांनी या नगरीचा विकास केला. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी, सहकार, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात सांगली नगरीचं नाव देशाच्या नकाशावर आणलं. दादांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना डी.लिट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केंद्र सरकारनं नुकतंच टपाल तिकीट देखील प्रकाशित केलं. 1983 साली दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ऊस, कापूस आणि हापूस एवढीच या महाराष्ट्राची ओळख. परंतु औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्रानं प्रगती करावी आणि अभियंते निर्माण व्हावेत म्हणून विनाअनुदानित इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्यासाठी दारं खुली करणारा क्रांतिकारी निर्णय दादांनी घेतला. आधी केलं आणि मग सांगितलं या उक्तीनुसार शेतकऱ्यांचा विकास हेच माझं अंतिम ध्येय आहे हे ध्यानात घेऊन शेतकरी शिक्षण मंडळाचं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज बुदगाव सारख्या ग्रामीण भागात सुरू केलं गेलं. या कार्याची मुहूर्तमेढ दादांनी रोवली आणि आज शेतकरी शिक्षण मंडळाच्या धडाडीच्या दूरदृष्टी असणाऱ्या कार्यकारिणीच्यामुळं या रोपट्याचा वेलू गगनावरी गेला आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी मेरिटमध्ये येऊन अनेक राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यात देश विदेशात अभियंते म्हणून काम करून देशाचा विकास करत आहेत. पद्मभूषण वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजेच शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं आद्य कॉलेज. त्यामुळंच या कॉलेजमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील अनेक भागातील इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये अध्यापनाचं काम करत आहेत. पद्मभूषण वसंतराव दादा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्यासाठी विविध इंजिनिअरिंग कोर्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा डिझाईन, फॅब्रिकेशन, मशीनिंग, यंत्र जोडणी, परीक्षण, निरीक्षण आणि साधनं तसंच यंत्र यांची योग्य निगा इत्यादीशी निगडीत आहे. मेकॅनिकल इंडस्ट्री म्हणूनच प्रमुख इंडस्ट्री आहे. सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रात मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवश्यक ठरतं आणि म्हणूनच तिचा अभ्यासक्रमही प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, शासकीय, केंद्र शासकीय, राज्य शासकीय कंत्राट, डिफेन्स म्हणजेच संरक्षण सेवा, आयटी इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चरल इंडस्ट्रीज, अंतर्गत सुस्थिती आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स आवश्यक असतात. स्वतःचा उद्योग सुद्धा हे इंजिनियर्स उभे करून समाजातील बेरोजगारीला आळा घालायचा प्रयत्न करतात. दरवर्षी 15 ते 20% ही इंडस्ट्री वाढत आहे. MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षातूनही अधिकारी होण्याची उत्तम संधी मेकॅनिकल इंजिनियर्सना मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात तसंच परदेशातही या इंजिनियर्सना सेवा संधी मिळते. सिव्हिल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातली सर्वात जुनी शाखा. सिव्हिल इंजिनिअरिंगमधील ज्ञानाच्या वापराची खूप मोठी विस्तृत संधी या क्षेत्रात आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा त्यातली शेवटची गरज ही शाखा भागवते. नोकरीच्या दृष्टीनं सर्वात मोठी इंडस्ट्री म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगचा शेतीनंतर दुसरा क्रमांक आहे. केंद्र तसंच राज्य सरकार इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद करत असते. समाज आणि राष्ट्र विकास कार्यात सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शहरांचा विकास, ग्रामीण विकास, रस्ते बांधणी, हायवे प्रोजेक्ट, पेयजल योजना, विकास, पर्यावरणीय इंजिनिअरिंग, वीज क्षेत्र, इरिगेशन प्रोजेक्ट, नद्या जोडणी प्रकल्प इत्यादी अनेक क्षेत्रात सिव्हिल इंजिनियर्सना नोकरीची संधी तसंच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. केमिकल इंजिनिअरिंग कारखान्यामध्ये कच्च्या मालाचं उपयुक्त मालात रूपांतर करण्यासाठी आवश्यक ते बदल अथवा सेपरेशन करण्याच्या प्रक्रियांशी निगडीत ही इंजिनिअरिंगची शाखा आहे. केमिकल इंजिनिअरला डिझाईन आणि डेव्हलपमेंट दोन्ही जमावं लागतं. पूर्ण प्रक्रिया, साधनांचा वापर, योग्य कच्च्या मालाची निवड, प्लॅन्टची सफाईदार हाताळणी, सुरक्षितता आणि आर्थिक काटकसर करूनही उत्पादन ग्राहकांच्या आणि समाजाच्या गरजांची पूर्ती करण्याचं कौशल्य त्याच्याकडे असावं लागतं. म्हणूनच केमिकल इंजिनिअरिंग कला आणि शास्त्र हे दोन्ही आहे. या कोर्समधील विषयामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स, हीट ट्रान्सफर, मास ट्रान्सफर, केमिकल इंजिनिअरिंग, थर्मोडायनामिक्स, केमिकल रिॲक्शन इंजिनिअरिंग, प्रोसेस कंट्रोल मॉडेलिंग, स्टिम्युलेशन, केमिकल इक्विपमेंट डिझाईन या गोष्टींचा समावेश होतो. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग सर्वात नवी असलेली आणि
हळूहळू वाढत जाणारे क्षेत्र म्हणजेच इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. आज इन्स्ट्रुमेंटेशन हे आव्हानात्मक, बहुक्षेत्रीय आणि आनंददायी करिअर असणारं क्षेत्र आहे. कोणतीही इंडस्ट्री पहा, मेजरमेंट आणि कंट्रोल टेक्नॉलॉजी हे त्याचे अविभाज्य घटक आहेत. परंतु प्लॅस्टिक पासून कारपर्यंत गुंतागुंतीच्या किचकट उत्पादनात हे इंजिनिअरिंग अत्यंत आवश्यक असं मानलं गेलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल सिस्टीम, तापमान, फ्लो प्रेशर लेवल, व्हेलॉसिटी, कंपोजिशन इत्यादी विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक उपयोगी वस्तूंच्या निर्मितीतील घटकांचं मोजमाप, परीक्षण आणि मॅन्युप्युलेशन करते. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये स्पेशलायझेशन केल्यास डिझाईन बनवणे, तयार करणे, ऑपरेट आणि मेंटेन करता येते. या क्षेत्रात काम करण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 21व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण इंजिनिअरिंगची शाखा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. नॉन लिनियर आणि ॲक्टिव्ह इलेक्ट्रिकल घटक, उदाहरणार्थ सेमीकंडक्टर डिव्हायसेस, खास करून ट्रान्झिस्टर्स, डायोड्स, IC यांचा वापर इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि सिस्टीम्स बनवण्यासाठी करणं याविषयीचा महत्त्वाचा अभ्यास या शाखेमध्ये होतो. या शाखेत इतर महत्त्वाच्या क्षेत्रांचाही म्हणजेच ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कंझ्युमर्स इलेक्ट्रॉनिक्स, VLSI, सिस्टीम डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टीम्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ड्राईव्हचाही अभ्यास असतो. DRDOच्या इंडस्ट्रियल ऑटोमायझेशन, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, ई-कॉमर्स, TV, DVD प्लेयर्स, म्युझिक सिस्टीम्स, मायक्रोवेव्ह ओव्हन, टेलिकम्युनिकेशन, टेलिफोन, व्हिडिओ फोन, हॅक्स, मोबाईल कम्युनिकेशन, स्पेस अँड सॅटेलाइट रिसर्च, मेडिकलची साधनं, शेती इत्यादी सारख्या ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात काम करण्याची संधी हे इंजिनिअरिंग देते. USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जपान, सिंगापूर, चायना इत्यादी अनेक देशात सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठमोठ्या पदावर या क्षेत्रातील पुष्कळ पदवीधर काम करत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पुरातन काळापासून दूर अंतरावरील संपर्कासाठी सांकेतिक खुणा, दिव्यांची उघडझाप, ड्रम बीट्स यापासून सध्याच्या इलेक्ट्रिकल, रेडिओ आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल सिग्नल्सपर्यंत टेलिकम्युनिकेशन क्षेत्र कार्य करतं. लेसर्सपासून ऑप्टिकल सिग्नल बनवणे, अल्ट्राप्युअर ग्लास फायबरमधून वाहून नेणे हेही नव्यानं या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. भौगोलिकदृष्ट्या दूरवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये संदेश वहनाचं काम टेलिकम्युनिकेशनचं जाळं करतं. माहितीचं वहन, संगणक, फॅक्स, टेलिप्रिंटर, डाटा टर्मिनल इत्यादी या क्षेत्रामध्ये हे इंजिनिअरिंग काम करतं. टेलिकम्युनिकेशनमधील आधुनिक तंत्र म्हणजे इंटरनेट, ISDN, ATM आणि BIDN. अत्यंत वेगवान कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये टेलिकम्युनिकेशन महत्त्वाची भूमिका पार पडतं. ह्या क्षेत्रात DSP, इमेज प्रोसेसिंग, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, डिफेन्स कम्युनिकेशन सिस्टीम, सिक्युरिटी सिस्टीम याचाही समावेश होतो. एकूणच सध्या या क्षेत्राला संपूर्ण जगात खूप स्कोप आहे. भारत आणि भारताबाहेर खूप मोठी संधी आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 20व्या शतकातील शेवटच्या काही दशकांमध्ये व्यावसायिक, धंदे आणि कारखानदारीत संगणकाचा यशस्वी वापर होऊ लागल्यानं IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्राचा जन्म झाला. या क्षेत्रातील नव्या नव्या प्रयोगांनी धंदे उद्योगाची पद्धतच बदलली. ITच्या शक्तीनं जुन्या आर्थिक संघटनांना या आधुनिक युगात नवीन आर्थिक नीती सांभाळता येऊ लागली. संस्थांची वाढ आणि विकास तसंच टिकून राहण्यासाठी ही शाखा प्रचंड महान कार्य करते आहे. उपभोगकर्त्यांच्या हातात संपूर्ण जगभरातील अद्ययावत माहिती पुरवणारं तंत्रज्ञान म्हणजे IT. संगणकाचा योग्य वापर करून शास्त्रीय माहितीचं पृथक्करण आणि वापराच्या साह्यानं समाजाला आधुनिक बनवण्याच्या तत्वावर सेवा देण्यासाठी ITचं जाळं सॉफ्टवेअर आणि कम्युनिकेशनमध्ये काम करतं. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो प्रोसेसर कम्युनिकेशन, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, ऑपरेटिंग सिस्टीम्स, नेटवर्किंग इत्यादीचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होतो. स्पेशलायझेशनसाठी कम्प्युटर व्हिजन, इमेज प्रोसेसिंग, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट इत्यादीसाठी जगभरात प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त असणारे विषय इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये असतात. सध्या कॉलेजमधील 90% जास्त स्टाफ पोस्ट ग्रॅज्युएट असून त्यांचा ॲव्हरेज एक्सपिरियन्स 20 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा आहे.
शिवाय विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर्स आणि वेगवान इंटरनेटची सुविधा सुद्धा तसंच वायफायची सुविधा सुद्धा कॉलेज कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे. कॉलेज कॅम्पस परिसरातील मुलामुलींसाठी बहुमजली अशी भव्य हॉस्टेल्स आहेत, जिथे विद्यार्थी आपल्या घराप्रमाणे आरामात राहू शकतात. मुलामुलींसाठी स्वतंत्र चवदार घरच्याप्रमाणे जेवण देणाऱ्या मेस तसंच विरंगुळ्यासाठी रेस्टॉरंटची सुविधा आहे. लायब्ररी हा इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राण. हे ध्यानात घेऊन 11,000 पुस्तकांच्या 46,000 आवृत्त्या तसंच दरमहा 75 भारतीय आणि 30 आंतरराष्ट्रीय जर्नल्स तसंच 700 शैक्षणिक सीडी, 1800 डिजिटल पुस्तकं आणि 4,000 व्हिडिओ लेक्चर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय आमच्या प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र लायब्ररी ही आहेच. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत अभ्यासिका तसंच गरजू विद्यार्थ्यांसाठी बुक बँक सुद्धा या विष्णू अण्णा पाटील टेक्नॉलॉजी लायब्ररी इथे उपलब्ध आहे. 250 खुर्च्यांचं प्रशस्त ऑडिटोरियम, जिथे विद्यार्थी कला तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करू शकतात. अभ्यास आणि संशोधन कार्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनवण्यासाठी जिमखाना आणि नॅशनल सर्व्हिस स्कीमद्वारे अभ्यासेतर आणि अभ्यासपूरक काम करण्याची प्रेरणा दिली जाते. या अंतर्गत सर्व सोयींयुक्त जिमखाना, आउटडोअर स्पोर्ट्स आणि खेळण्यासाठी प्रशस्त मैदान या ठिकाणी उपलब्ध आहे. राज्य, केंद्र सरकार, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, खाजगी संस्था तसंच ट्रस्ट यांच्याकडून स्कॉलरशिप आणि फ्रीशिप्स विद्यार्थ्यांना मिळवून दिले जाते. वार्षिक परीक्षांमध्ये सर्वोत्तम गुणधारक विद्यार्थ्याला संस्थेचं व्यवस्थापन तसंच खाजगी संस्था बक्षिसं देत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये सुदृढ स्पर्धा राहते. इंडस्ट्रीजच्या गरजा लक्षात घेऊन प्लेसमेंट आणि ट्रेनिंग सेंटर कॉलेजतर्फे चालवलं जातं. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आवश्यक सुविधा, लेखी, ऑनलाईन, प्री प्लेसमेंट ॲड्रेस, गटचर्चा, वैयक्तिक इंटरव्ह्यूसाठी पोषक वातावरण इथं निर्माण केलं जातं. फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सॉफ्ट स्किलचं सत्र व्यावसायिक तज्ज्ञांकडून राबवण्यात येतं. या प्लेसमेंट सेलमुळे आमच्या कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांची मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. वसंतराव दादा इंजिनिअरिंग कॉलेजचा परिसर म्हणजेच 36 एकराचा प्रशस्त हिरवागार परिसर, सर्व सोयींयुक्त उत्तम इमारती, सर्व साधनांयुक्त प्रयोगशाळा तसंच 130 कोअर फॅकल्टीज. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमचं कॉलेज अतिशय तळमळीनं प्रयत्न करतं. या कॉलेजची यशोगाथा: फायनल इयरच्या परीक्षेमध्ये 90% विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास, गेल्या 25 वर्षातील पासिंगचं प्रमाण सर्वाधिक, कॅम्पस इंटरव्ह्यू अर्थात पासिंग नंतर जवळपास 60% विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, उच्च शिक्षणाकडे 30% गुणवत्ताधारक विद्यार्थी जातात, 10% विद्यार्थी संस्थेतच पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स करतात. 10 प्रायोजित प्रोजेक्टमुळे प्रत्यक्षात संधी मिळते. ताज्या व्यावसायिक घटना आणि घडामोडींचं ज्ञान 5 इंडस्ट्रियल इंटरॅक्शन कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मिळत राहतं. विविध शैक्षणिक कोर्सेस, कार्यशाळा, चर्चासत्र, पेपर प्रेझेंटेशन यामुळे विविध सामाजिक कौशल्यांचा विकास होतो. MPSC तसंच UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना बसल्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घडते. यामुळेच कुठेही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याआधी वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेजला भेट द्या, सुविधा पहा, आमच्याशी चर्चा करा आणि मगच तुमचा निर्णय करा. कारण तुमचा आजचा योग्य निर्णय तुमच्या संपूर्ण भावी आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतो.